नमस्कार, मी दीप्ती खाडे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। सकाळी उठल्यावर आम्ही इथे होमस्टेच्या समोर असलेल्या समुद्रावर गेलो आणि तिथे असं फिरत आहोत, पाण्यात पाय बुडवत आहोत। ही बाती केली लागली। वीडियो काढतीये। बाकी सर्व आधीच पाण्यात येऊन खेळत होते। तुम्ही पाहू शकता इथे होमस्टे आहे आणि इथे लाल चेअर दिसताय। तिकडनंच आम्ही सकाळ संध्याकाळ नाश्ता केला। किती जवळ आहे ते पहा तुम्ही। उभी राहता। मग सगळेजण आम्ही गेलो आणि अंघोळ करून नाश्ता केला इथेच। आज आम्ही जाणार आहोत दिवे आगारला सुवर्ण गणेश मंदिर पाहायला। हॅलो, बोला ना। आम्ही सर्व तयार झाल्यानंतर गाडीची वाट बघत होतो आणि इथे फोटो काढून घेतले सर्वांनी। बघिकडे मम्मी, चांगला आहे तो, एकदम लांब नको जाऊ। सुंदर असा निसर्ग दिसत आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल किती छान दिसत आहे। इथे असा रोड गेला आहे आणि नारळाची झाडं दिसत आहेत आणि इथे बसायला पण आहे। तुम्ही इथे बसू शकता आणि छान असे फोटो पण काढू शकता। नंतर आम्ही निघालो दिवे आगार मंदिर पाहायला। पाठी जाऊ नकोस। हे मंदिर पाहून झाल्यानंतर आम्ही लक्ष्मीनारायण मंदिर पाहायला गेलो। ह्याच्या मागेच आहे दिवे आगारचं बीच।
नंतर आम्ही इथे दर्शन घेतलं आणि थोडा वेळ इथे बसलो. हे पण खूप इथे छान असं मंदिर होतं आणि इथे तुम्ही येऊन हे नक्कीच पहा सगळं. इथे आम्ही सर्वांनी ग्रुप फोटो काढले. नंतर आम्ही सगळ्यांनी लंच केलं. सकाळी हेवी नाश्ता केल्यामुळे आम्ही थोडंच खाल्लं. सो आता आम्ही इकडे फोटोज काढायला थांबलो आहोत. इकडे सनसेट पॉइंट आहे हा. आता सनसेट होणार आहे. तसा हा वरतून व्ह्यू आहे त्या बीचचा. सगळ्यांनी एक एक करून प्रत्येक स्पॉटला फोटो काढून घेतले, व्हिडिओज काढून घेतले. तिला गोल फिरव तिला. हॅलो ते कसा का व्हिडिओ मस्त येते ना. पुढे हा गाडी. फोटो कसे आवडले की नाही. बोलत नाही व्हिडिओ काढूया असा. बाय करा कॅमेरा. नंतर माझी भाची व तिची फॅमिली आणि माझा भाऊ जायला निघाले इकडनाच आणि सर्व बाय करत आहे. मामी नव्हती ना नंतर आम्ही होमस्टेला जायला निघालो. संध्याकाळी भूक लागली त्यामुळे माझ्या मुलीने मॅगी खाल्ली. नंतर आम्ही बटाटा भजी, वडापाव वगैरे तिकडनंच एक स्टॉल होतं घेतलं तिकडनं आणि खाल्लं होमस्टेला येऊन. तेव्हाच चहा सुद्धा प्यायलो. चालू करू. नंतर होमस्टेच्या समोर असलेला समुद्र येऊन इथे माझ्या भाचा व मुली रील बनवत आहे. सनसेट झाला आहे आणि आम्ही आलोय. सन दाखवतो. खूप लांब गेलंय पाणी. कसं वाटतंय मम्मी तुला. छान वाटतंय बट पाणी खूप कमी झालंय. आता सनसेट होईल. मी सुद्धा एक रील करण्याचा प्रयत्न केला इकडे समुद्रावर फिरून एक गाण्याचा. दोन दिवस सर्वांनी मस्त मजा केली. स्पॉट पाहिले, फोटो काढून घेतले. तुम्हाला जर कोणाला यायचं असेल तर हा नक्की स्पॉट तुम्ही बघा, हा आरावी बीचचा. नंतर आम्ही सर्व इथे संध्याकाळी लुडो गेम खेळत होतो. नाही तिथे तो कलर गोल फिरत असेल ना. तेव्हा इथे ही
जेवण रेडी झाले आणि आम्ही जेवून घेतलं. जेवून झाल्यानंतर परत आम्ही खाली गेलो वॉकला. असा हा होमस्टे रात्रीचा दिसत आहे. तुम्हाला जर ह्या होमस्टेचा नंबर पाहिजे असेल तर मला कमेंट्स करून सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन दिला आहे त्यावर क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.